नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जे बघत आहात ते आहे आपलं मक्याचं पीक आणि तुम्ही बघू शकता की याच्यावरती सध्या कुठलाही रोग नाही। परंतु आता जर बघितलं तर ही जी पेरणी आहे ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी आहे। मित्रांनो, ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केल्यामुळे तुम्ही बघू शकता की काही मका पहिला आहे, काही नंतर हाताने लावावा लागला। आता याचं कारण काय मित्रांनो, ट्रॅक्टर पिकासाठी म्हणजे ट्रॅक्टरनी पेरणीसाठी शेत आपलं कसं आहे हे सगळं महत्त्वाचं आहे। जर आपलं शेत ओबडधाबड असेल तर काही बियाणं आत जाते, काही वर राहते, असं होते। आणि इकडे तुम्ही बघू शकता की थोडासा आता याच्यावरती रोग आला आहे, याच्यावरती आपल्याला काहीतरी औषध मारावंच लागेल। परंतु मेन महत्त्वाचं म्हणजे आपण जे म्हणत आहे की ओबडधाबड जर जमीन असली तर काय होतं की काही बियाणं आत जातं आणि ते आत जर गेलेलं बियाणं जास्त जर खोल गेलं तर ते वरती येतच नाही। परंतु मित्रांनो, जर तुमच्याकडे पाऊस पडून गेलेला असेल तर तुम्ही बाया सांगून, मजूर सांगून हातानेच लावणं गरजेचं आहे। कारण जेवढं तुम्ही हाताने लावणार ते छान पद्धतीनं उगतं मित्रांनो। आता तुम्ही इकडे बघू शकता की बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरचे जे आहे ते लागलं नाही आहे आणि दुबार याच्यामध्ये लावण करावं लागली, हातांनी लावावं लागलं, असं काहीसं मित्रांनो। म्हणजे सांगण्याचा मुद्दा एकच, जर पाऊस नसेल तरीही तुम्ही हाताने लावून ठेवलेलं असलं तरी ते उगवून येते आणि चांगल्या पद्धतीने मित्रांनो उगवून येते। ट्रॅक्टरवरती मित्रांनो शक्यतो सोयाबीन व इतर पिके चांगले निघून येतात। परंतु जर तुम्ही असं मका वगैरे जर टाकला तर या वर्षीचे सगळे मके मित्रांनो, तिकडूनही मका आहे, आपण तिकडे जर गेलो तर तुम्हाला दाखवू, ते पण मके असे फारसे चांगले आले नाही। आणि जे मके हाताने लावलेले आहेत ते एक नंबर उगले मित्रांनो। सांगायचा मुद्दा एकच की वेळ असेल, थोडेफार मजुरीला पैसे जातात, परंतु हाताने लावणे कधीही योग्य। कारण टोकनने सुद्धा बऱ्याचशा वेळेस काय होते की कमी अधिक प्रमाणात खालीवरती होते। टोकनचे सुद्धा मके कित्येकदा स्वतः लावलेला मका फेल गेला मित्रांनो। मक्याचं हेच एक आहे की जर मका तुम्ही हाताने लावला तर मका एक नंबर होतो आणि टोचून जर लावला तर तो सगळ्यात बेस्ट। टोचून लावलेलं पीक कुठलंही मित्रांनो चांगल्या पद्धतीने उगते पण आणि ते वरती फार छान पद्धतीने जाते, असं काहीसं मित्रांनो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता की आजूबाजूने सगळं हे जे क्षेत्र आहे मक्याचं आहे, परंतु याच्यामध्ये दोनदा आपल्याला हे लावावं लागलं, तोडे म्हणतात त्याला। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करायला विसरू नका।